हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव समसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही अधिक मास पुराणांतो कलची दिसाक व्रत नियम पुरे सांगतना उद्यापन विधी कशी दीपदानाचे महात्म सांगले. ताजे नंतर आता उद्यापन विधी कशी म्हणून सांगता असं व्रत उद्यापन करू का. एक वेळ अधिक मासा कृष्ण पक्षा चतुर्दशी नवमी जवळ अष्टमी व्रताचे उद्योपान करू का म्हणून असं. मागीर कोण व्रतानुष्ठान केला की ताणे हे चतुर्दशी नवमी जवळ अष्टमी ते दिसू कसले यथानुशक्ती मिलित द्रव्येन म्हणटा पळय तशी उद्यापन करका. प्रातःकाळ रोटाचे नित्यान्निक करचे. मागीर 30 ब्राह्मण ದಂಪತಿಕ आपोका ते उत्तम पक्ष ते जायना म्हूण जाल्यार 7 जवळ 5 ब्राह्मण ದಂಪತಿಕುनी आमंत्रण करका म्हणस हे पुरे सांगले. कलश स्थापने विषयी कालच्या दिसा सांगला. 4 कलश स्थापन करका. भांगराचे सर्वतोभद्र मंडल करून भांगराचो रुप्याचो यथायोग्य तांब्याचो कसले ना कोरका म्हूण म्हळेल अशी पुराय जना असतात. ताजे खातीर माती कलश जाल्यार सई म्हूण सांगून म्हणला हांगा ते कलश ताका वस्त्र न्ही दवरन नारलो विडो पुराय दवरन श्रृंगार करून ते 4 कलशय परमात्माले 4 रूप खंयचे अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण आणि वासुदेव 4 रुपाचे देवाल ते 4 रुपाचे देवाले प्रित्यर्थ जावन त्या मंडला 4 दिक्कांत दवरका. सुरवेक पूर्व दिक्कांत वासुदेव मागीर पश्चिमांतू पूर्वचे तरी ताजे नंतर दक्षिण दिक्कू तांत भितरी संकर्षणू पश्चिम दिक्कांत प्रद्युम्न उत्तर दिक्कांत अनिरुद्ध अशी देवतेंका आवाहन करका म्हणस. मागीर पुरुषोत्तम व्रत प्रारंभांतू सांगिल्पले राधा समीत पुरुषोत्तम आवाहन केलेले कलश ते घेऊन त्या सर्वतोभद्र मंडलाचे 4 मूल्य स्थापन केले कलशामध्ये बगले मदी जागेंतू स्थापन करका. हे पुरे कार्य करचे कामांनी करचे नाही. वेदवेदांग पारंगत जलोलेक वैष्णव ब्राह्मणाक पुरोहित करून घेवका आणि 4 रत्विज ब्राह्मणांक आपोवका. तांकां प्रति एकल्यांक मधुक परकादी दिवका. 2 वस्त्र मुद्दी मधुपरका सामान या पुरे दिवका आणि तांकां दिव्य वस्त्र न्ही दिवन तांणी संतोष पावका. मागीर कोण यजमान जावन बसता त्या व्रताक ताणें देहशुद्धीचे प्रायश्चित्त विधान करून घेवका. मागीर बायलेक बसून विध्युक्त विधानान कलश पूजा करका. अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव हे 4 देवतेले चतुर्विध जप चतुर्विध प्रकाराचे जप करका न्हू. ताजे खातीर ते रत्विजाभरण करका. 4 दिक्कांनी तुपाचे दिवो जळोवन दवरका. अर्घ्य प्रदान करका. मागीर 2 दिंबेरी 2 बामण बायलांनी बैसका. दिंबेरी बैसून हातांतू म्हळ्यार हाताचे अंजली म्हणटा पळय तांतू त्या कालांतू कितले दिवचे जाता तितले पंचरत्न फल पुरे धरून घेवन श्रद्धेन परमात्माल स्मरण करतरी अर्घ्य दिवका म्हूण. अर्घ्य प्रदाना वेळा कसं सांगता. देवदेव नमस्तुभ्यं पुराण पुरुषोत्तम ग्रहणार्घ्यम मया दत्तम राधया सहितो हरे म्हूण सांगून दिवका. आणि नीलमेघश्यामं वंदे नवघनश्यामं द्विभुजं मुरलीधरं पीतांबरधरं देवं सराधं पुरुषोत्तमं म्हणून सांगून ते आम्ही अर्घ्य दिवका म्हणस. भक्तीन मागीर तिला होम तर्पण निराजन या पुरे दिवका. निराजन आरती मंगळारतीक निराजन म्हणजे
मंगळारती करताना त्या निराजन मंत्र यस निराजयामी देवेशमिंदीवरदलच्छविम राधिकारमणं प्रेमणा कोटिकंदर्प सुंदरम अशी मंत्र म्हणतरी निराजन आरती दाखोवपा मागीर एक राधा कृष्णाक आमी मुर्ती दवरला तशीची राधाकृष्णाल चिंतन मनांत कोरून राधाकृष्ण कशी असता तो वेणुनाद करता गोपिका स्त्री प्रताकल सुतू असताची राधे रपूनस असल एक ध्यानांतू राधाकृष्णाक पळोवन घेवन पुरुषोत्तमाक पुष्पांजली घालचे म्हणस मागीर साष्टांग नमस्कार पत्नी सहित एक साष्टांग नमस्कार घरक्का घालतनाय तशीची नीलमेघ श्याम पीतांबरधर नवमी नवघनश्यामं पीतवाससम्मच्युतं श्रीवत्सवासितोरस्कं राधिका सहितं हरिम म्हूण सांगून राधा समेत पुरुषोत्तमाल नमस्कार कोरका मागीर आचार्य असताना कोण बसल्यांची तांकां सुवर्णयुक्त पूर्णकुंभ पात्रां दक्षिण समेत दिवका आणि आईल दंपतीक त्यानुसार वस्त्र अलंकार आभरण सकट दिवन त्यांनी संतोष पावका रथवीचे दंपतीके दक्षिणनी दिवन यथेच्छ दिवका म्हूण सांगून आस मागीर रथविजाक मस्त दूध धार दिवचे तसले वासरू समेत एक गाई त्या गायीकय अलंकार करून घंटे आभरण सकट घालून त्या एक रथविजा दान करून दिवका गोदान म्हणचे तशी त्या बाई कशी आस फाटी वयर तांब्यात घड दवरका की ते ताजी कोंबा पुराय भांगराचे भांगराचे कॅप म्हणटा पळय ते घालका ताजे पाययाक पुराय रुप्याची गेज्जी घालून अलंकार कोरून ते गोदान दिवका ते गोदाना ಒಟ್ಟು घृतपात्र तिलपात्र पुरे दान जावन दिवका त्या माने उमा महेश्वरं दद्यात् ದಂಪತ್ಯೋಃ परिधायकं पदम् इष्टविदं दद्यात् उपानद्युगलं तथा उमा महेश्वराल प्रतिमा सकड दवरून सर्व वस्त्र सकड दिवन सत्कार कोरका आणि अष्टविध पददान आणि एक पाययाक घालच्याक रुक्काचे पादरक्ष म्हणतात त्या दिवका भागवत ग्रंथनी कृष्ण पुरुषोत्तम साक्षात एकची म्हणताची कृष्ण पुरुषोत्तमाल प्रतिरूप ते भागवत ग्रंथ म्हण तशी भागवत ग्रंथ वैष्णवोत्तम जावन आशिल्ले ब्राह्मणा दान दिवका अशी ताका सामर्थ्य असतना कोरका जाल्यार विविध दान दिवन कृतार्थ जावका मनशाल जीवन कशी म्हण एक क्षणा बुदबुद उदका वयचे गुळ्ळुसी क्षण भितर बेतून वता खंयची पाय करल्यासे पर करल्यासे म्हण आमगेल खातीर वेळ राबना तेच हांगा सांगला कसं नाही म्हळ्यार शक्तिश्च न विलंबेत चलमायुः विचारयन त्यादन आयुष्य सर्त म्हणून कळना ताचे खातीर कसले एक आलोचन करनाशी व्रता कालहरण करनाशी जाल्यार तितले वगी जावक आशिल्लें दान दिवचें सकडी काम कोरका धर्म पालन करचें दान दिवचें पाय केलेसे पर केलेसे अध्ययन अध्यापन करचें या पुरे एक क्षण व्यर्थ जायना नशी जावका तशी एक सहस्र कन्यादान एक 100 वाजपेय याग सकडी जवो अपरिमित धान्य बेळूची तसले एक गद्दो दान करल्यारी आणि तुला दान केल्यारी अष्टमहादाना निमती वेद दान दिल्यारी कसं सकड फल मेळटा त्या भागवत ग्रंथ दान जावन दिल्लेले दानाक 16 एक कलामनार हंती षोडशीम 16 एक अंशईनई म्हणून म्हणटाची तशी कन्यादान सहस्राणी वाजपेयी शतानी च सधान्य क्षेत्रदानानि तुलादानानि यानि च महादानानि यान्यष्टौ छंदोदानानि यानि च श्रीमद भागवत दानस्य कलामनार्हति षोडशीम तश्चावनो भागवत ग्रंथाची महामहिमा आशिल ग्रंथ जलल दिकून त्या ग्रंथ एक योग्य ब्राह्मणाक दिल्लेले ग्रंथ वाचूका संतोष पावकाच असेल ब्राह्मणा दिवका शिवाय ग्रंथ दिलेले रद्दी अंगडीक मस्त जल्ले म्हणून सांगून दिल्यार भागवत म्हळ्यार साक्षात परमात्मा ते तशें त्या ग्रंथ दितना एक वैष्णव ब्राह्मणाक परमात्माल वयर मस्त भक्ती आशिल्ल्या ब्राह्मणाक दिवका तशी कांस्यानी संपुटांनी व 30 देयानी सर्वता मागीर 30 कांस्य संपुष्ट कोरून तंत भितरी 30 अपूप दवरून 30 अपूपेश्च मध्ये संपुरितांनी त्या कांस्य संपुटांत 30 म्हळ्यार 30 आप घालून त्या संपुष्ट ब्राह्मणोत्तमांक दिवका हे राया या अपूपांतू
कितले लायक जावका म्हणा तो अपूप तूपनी घालून ते अपुपांत कितली छिद्रस पळय रंध्र तितली सहस्र वर्ष अपूप दान केल्लो वैकुंठ लोकांत आसता मागीर दुर्लभ जावन आशिल्लो गोलोक पावता म्हणून गोलकाच्या नंतर पुनर्जन्म ना अशी मागीर एक कासे संपुश्ट ತಂದು भितरी दोनीಕೊಳಗ धान्य धरची तितले तेवाई दान कोरका दुर्बळ्यांक कितले परे साध्य ना तशें जावन ताणें व्रत पुर्ती करच्याक ताका सत्यानुसार कितले संपुश्ट करूं जाता कितले अपोप दान दिवचें जाता तितले दिवन उद्यापन करूं येता ना कांय ना करूं जायनी तेदना ते अपूप करच्या कसं सामग्री जेवका त्या पुरे कांस्य संपुटांत दवरून पुरुषोत्तमाला प्रित्यर्थ जावन दान दिवका हे राया ब्राह्मणांक दंपतींक आमंत्रण केला न्हू तांकां भोजन दिवूका आणि पुरुषोत्तमाला प्रार्थना करका हे कृष्णा पुरुषोत्तमा जगदाधारा जगदानंददायका मिगेले ऐहिक आमुष्मिक कामना तू शीघ्र परिपूर्ण जावचे तशी करी लौकिक आणि परलौकिक ऐहिक म्हणल्यार हांगा सुख बुक्का बांबणो बायल चेडूम पुत मागीर घर कसं की सकडी आश आसता मनशाक ही ऐहिक कामना म्हणटाची तशीच ती ऐहिक कामना आसूं पुरो जाल्यार हें निश्काम जावन पुरुषोत्तम मास आराधन केल्यार तो पुरुषोत्तम परमात्मा आमकां कसो दिवका ते सर्व दिता तशें जावन कसलें तागेलें निमकां म्हणना बरेंपण करून दी म्हणल्यार पुरो ऐहिक आमुष्मिक सूख पुरें आमकां मेळटाची मेळटा आमुष्मिक सूख म्हळ्यार पारलौकीक थंय कसं की एक आमकां बरेंपण जावका ताजे नंतर वापस लायक जन्म मेळका ताजे खातीर आतां वैकुंठा वचचे तितलें पुण्य कर वैकुंठाचें आमकां जल्म मेळ वापस जन्मा येवचें ना जाल्यार जन्मा येतना वापस हाजी पशी नीच जन्म मेळना नशी चांगो जन्म मेळची तशी अध्ययन अध्यापन परत थंय त्या जन्मान थंय मुंदरसून व्हरची तशी मनुष्य जन्म मेळका तांतय उत्तमोत्तम एक श्रोत्रीय ब्राह्मणाल जन्म मेळ्ळ्यार लायक सदाचार धर्म सकळे पालन करून वापास वेदाध्ययन कसं की परमात्माल्या विशयांत अध्ययन अध्यापन मुंदरसून घेवन ज्ञान चड करून घेवत तसले एक जन्म मेळका म्हण जाल्यार चांग काम कर कसलेय निमगूत नाका परमात्मा लागीं परमात्मा आमकां कसं दिवका ते तो दिता तशी आतां सुदैव ब्राह्मणान ते चेरडाल दुख्खारी गोतनान अशी निराहार जावन एक म्हयनो काडलेलो ताका पळय कितलें पुण्य मेळ्ळें आनी एक जन्मान तो धडधन आयजलो ह्या पुरी आमी आयकलेत न्हय म्हणटना आमकां हांतू कळका ही काण आयकतना कळका आमी निमगिल्यार निमगिनांतले परमात्मा आमकां दिवका आशिल्ले खंडीत दिता ताचे खातीर कसल करतनाय निश्काम जावन करून परमात्माला कसले अपेक्षा करून करची नाका तागेले प्रित्यर्थ म्हणून करून सर्व समर्पण करायचे परमात्माक तर प्रीती ताका आयली म्हण जाल्यार आमगेले वयर मागीर आमकां कसलेय तोंदरे ना कसलेय काही उणेपणय ना आसता आमकां चांगाक तशी त्या ब्राह्मण दंपती पूजा करतना ते ब्राह्मण दंपती राधाकृष्णाल रूप म्हूण लेखून अनुसंधान करून तांकां अर्घ्य पाद्य सकट दिवन तांकां जेवणाक पायस तूप सकट कोरका नाना प्रकाराचे फल दिवका खंय तांकां तुप्पांत केल्लेले पक्वान्न भक्ष्य मागीर उडदा वडो साकर तूप घालून मांडो करताची फेणी करताची हे पुरय पक्वान ताजे नंतर तवशे कुवाळे मागीर मग्गे कसलेय जाता मागीर तांतू भितरी आल्ले लिंबियो त्या पुरे घालून केलेली कोसुंबरी मागीर आंब्याचे कसले पळिद्य ह्या पुरे करून विंगड भक्ष्य भोज्य लेह्य पेय चोष्य हाका आमी चतुर्विध परमान्न म्हणटा पळय हे चतुर्विध भोजन ब्राह्मण दंपतीक आमी दिवका गायची दूद धंय तूप कसलेची उणी गेल्ली म्हणटा न्ही लेखूनच भरती तांकां इश्ट जेवची तितले वाणू तांकां संतृप्त करका चंद उतर तांगेले उरलो का हें जेवेची तुमी आमी दिलेले कसं की परमात्मान आमकां दिल्ले तुमकां भक्ष्य भोज्य केला तुमगेले यथा इच्छे कसल जावका तुमकां ते स्वीकार करायची आनंदानं जेवायचे निधान जावन जेवायची याच्यतां रोचते ब्रह्मन् यन्मया पाचितं प्रभो धन्योस्मी अनुग्रहितोस्मी जातं मे जन्म सार्थकम आज मेगेल जन्म सार्थक जालो तुमगेले निमती हांव अनुग्रहीत जालो धन्य जालो असले पुरे उपचारा उतर उरलो का
आणि जेवण जेल्लिन ताजे नंतर एला लवंग कर्पूर नागवल्ली दलानी च कस्तूरी मुरमांसी च चूर्णं च कदिरं शुभम ये पुरे एतैश्च मिलितैः दयतांबूलम भगवत प्रियम तांका कस्तुरी जापत्रे ಏಳು लवंग कर्पूर काजू हे पुरे पोवडी चुन्नो पुरे घाल्लेले एक तांबूल नागवल्ली दलम म्हळ्यार पोडिपान तांकां दवरून तांबूल करून दिवका ते सुवासीत तांबूल न्हू ते परमात्मा भारी प्रीत कೈ तशें न्हू ब्राह्मणांक सुवासिनी स्त्रींक भारी प्रीत ही ರೀತಿ तांबूल दिवका म्हूण सांगून आसता तशी कोण ब्राह्मण सुवासिनीक तांबूल दिता तांकां इहलोकांत सकल ऐश्वर्य मेळटा ऐहिक सूख मेळटा परलोकांत अमृत मेळचें तसलें अमृतपान करल्यार कसं जाताची दैवत्व मेळटा न्हू अमरत्व मेळटा न्हू तें पावतकय तांकां तें मेळटकय तांकां तशी ब्राह्मण दंपतींक संतोश करयले तांकां मोदक दिल्ले ब्राह्मण सुवासिनीक अरशिण कुंकुम सुगंधीत द्रव्य पुष्प या पुरे कसं म्हणटा मुत्तैदे एक दिवका जाल्यार सामान ते पुरे वस्त्र सकट दिवन त्या हे वास्यान केल्लेले सूप म्हणटाची मरबागिन म्हणची ताका वास्यान केलेले सूप आतां ते पुरे मेळना पोळेर तो घालून दिताचे पुरयचे ना जाल्यार सूप असल्यार भारी श्रेश्ठ तेवूय कशी उतसवे सुपांतू तेवूय एक क्रम आसा एक सुपांतू सर्व मुतैदे साहित्य द्रव्य वस्त्र कान्नडी कुंकुम पुरे कसन दवरका एक मुतैदीक ते पुराय दवरन नारळू फल दक्षिणा तांदूळ धान्य कसले ते एक मुतैदे मोर दिवचे म्हळ्यार कसं कसं घालचें म्हूण आसता तूं ते पुरे घालून आनीक मोर ताका उलटा मडचून धांपून म्हळ्यार हे मोराचे ताजे एका एक दंपूच म्हळ्यार संभ्रमना ते एक मोराचे हे सायड आनीक मोरा त्या मोर मोर म्हळ्यार सूप ताजे आनीक सायडान दंपुका उमटी ते एक बंद जाता ते वरलार कोण मरभागीन दिता ती स्त्रीन तिगेले वरलांत दवरून कोणा दिवचे ब्राह्मणी स्त्रीक तिगेले वरलांतू ते हिगेले वरला दुकुनूची तिगेले वरला वैरी दितली वर्ल मरबागीन समीत दवरून हळू तिगेले वर्ल काडका म्हणटना घेतली वर्ला भितर ते पडटा तितली क्रमार दिवका ते म्हणून न्ही बट मामांक हे कळटा निमून कोरयता तशी मागीर मंत्रहीन क्रियाहीन म्हळ्यार मंत्र ते तांणी पुरे वत्तरी ब्राह्मणा सवासिनी दंपतीन वत्तरी मंत्रहीन क्रियाहीन मंत्र पठण करून क्षमायाचन कोरका मागीर यस्य स्मृत्या म्हूण म्हळ्यार मंत्र त्या मंत्र सांगून जनार्दनाक परमात्माक नमस्कार करून हे व्रतानुश्ठान करतना कसकस कडेन न्यून अतिरिक्त दोश जाल्ला पळय ते पुरय माफी करका म्हूण सांगून आनी हें म्हगेलें व्रतानुश्ठान परिपूर्ण जावका तुगेले दयेरी म्हूण सांगून मागून मागीर नित्य वेव्हार प्रारंभ कोरयत म्हूण म्हणटाची तशी मागीर वेव्हार नित्याच प्रारंभ कर म्हळ्यार आमगेलें जेवण जायनी न्हय म्हूण लेखल्यार रे बाई मागीर बरलेले रांदता पसून तांणी पळय वतरी ताजेन तांणी तागेले भृत्यांक घरांत सेवक आसताची प्राणी आसताची पोशिल्लेले तांकां पुरे कांड व्हरून मागीर बरलेले रांदप बंधू बांदवांगेले ओटो मेळ्ळो व्यर्थ कसकसने पंचादीक मारचे न्हय छंद करून परमात्माला नैवेद्याचे अन्न ते कसलेय निंदय करू नका ताका ते अशें जाला ते तशें जाला मीठ उणें जाला अन्याक जाला दुसऱ्याक जाला लायक जायनी कसलेय निंद करूं ना कसले कामेंट्स करूं ना ते रांदप परमात्माला प्रसाद म्हूण लेखून मौन जावन भोजन करचें न्हय नतले रे व्रताचरणेचे नियमांत तीन नमने भोजन सांगला नक्त भोजन एक भोजन आनी मौन भोजन म्हळ्यार भोजन दोन पंत केल्यार भोजन करतना उलयना अशें रावचें एक भोजन म्हळ्यार आयचे दिसा दनपार केल्यार पांच दिसा दनपार तशी जेवो रात्री केल्यार फाय रात्री तशी लेखून एक जेवण जेवचें मागीर नक्त भोजन म्हळ्यार रात्रीचें मात्र जेवचें दिसा जेवचें ना अशी पुराय कोरका म्हूण सांगून सुरवेकाची नियम सांगला न्हय तशी आतां कसलेय उलयना नाशी रांदपाकय कसलेची कमेंट करनाशी निंद करनाशी भोजन करता मागीर अमासे कडे दिसू ते दिसू भांगराचे राधा कृष्णा प्रतिम करून तें पूजन करून जागरण कोरता
जागरण करून मागीर ते प्रधान कलश पळय विसर्जन करता. मागीर ते पुज्यक आचार्य जावन कोंचो ब्राह्मण आशिल्लो ताका ते राधिका सहीत स्वर्ण प्रतिमा पळय ते आनी कलश दान जावन दिवका खंयचे प्रधान कलश आनी अन्नदान कोरयेत उपास खंयची रिती रिजवो पळय हांगा सांगला. आतां इतले पुरे कश्ट आसवे कोरका की नाका म्हणून कसले आलोचना करची नाका. केनापि उपायेन व्रतमे तत्समाचरेत. खंयचे रिती आमकां खंयचे रितीर करूं जाता त्या रितीर आमी तशी जाल्यार एक व्रत आचरण कोरका. कुर्याच्च परया भक्त्या दानं वित्तानुसारतः. इतली सकट दान दिवक भांगरा प्रतिमा जावन ताजे पयशे अदीक मासू करचे नाका म्हणून लक्ष नाका. आमगेले वित्तानुसार आमकां कितली योग्य ते देवान दिला दुडवाचे ताका समजावन कसं की एक प्रतिमा दान करचे की वरलेले दान करचे सकट कोरयत. ते शी दान कोरका शी दान कोरका इतले दान करते प्रति एकाक पुण्य प्रदान जाता विधी प्रदान जाता. आमगेले कसं की पुण्या बलान आमकां कसलय सकटचे हांगा बरेपणाक आम करूं जेवचे. आमकां कितले पात्रत्व परमात्मान दिला कितली योग्यता त्या जिवाक परमात्मान दिला त्या योग्यतेक समजावन केल्ल्या पुरो जीव योग्यतेक शिवाय इतले कोरका तितले कोरका म्हणला म्हणून सांगून मोटरास एक असेल की करू वची नाही. यथा मिलित द्रव्येन यथा शक्तीन येनकेन उपायेन व्रतमे तत्समाचरेत म्हणून म्हणला. आनी वित्तानुसारतः भक्त्या दानं कुर्यात. आमगेले आमकां कितले अनुकूल आसा ताका समजावन भक्तीन केल्या जालें दान. मागीर कोणेय जेवो स्त्रियांनी हें व्रत करीत पुरुशांनी हें व्रत करीत जन्म जन्मांतरांतले दुःख दारिद्र्य दौर्भाग्य इत्यादी दोष पुरय दूर जाता. मात्र न्ही हांगा भुलोकांत कोण पुरुषोत्तम मास करता तांणी सर्व जनां तांगेले मनोरथ मेळटा. मरणानंतर एक उत्तम दिव्य विमानांत तांणी वैकुंठ लोका वचून पावताची म्हूण सांगून नारायण महर्षी नारदाला सांगता. हे नारदा ह्या प्रकार कृष्ण परमात्माक प्रितीची अधिक मास कोण विधिवत्त जावन आचरण करता की तांणी तांगेले सर्व पाप कळवून घेवन इहलोकांत समस्त सुख अनुभविसून घेवन पुर्वजांगे तांगेले पुर्वजांगेलो म्हळ्यार पित्र कितले की सकडी सद्गती पावना ती लसल्यार त्या पित्रांगेले वंशांत एकल्यान अदीक मास केल्यार पुरो ताणें गोलोका वतना तागेले वटू हें पित्र पुरे अतृप्त जावन आशिल्ले सर्व पित्र सद्गती मेळनाशिल्ले सर्व पित्रय तागेले वटूची विमान चोवन वैकुंठ लोका वचून पावताची म्हूण तशें जावन पाप पुराय नाश जावन इहलोकांत समस्त सुख अनुभविसून मागीर पुर्वजांगेले वटू पूर्वजन्म पुनः जन्मरहीत वापस जन्म येवचें ना तसले गोलोका वत्ताची म्हूण म्हणलेले कडेन श्री बृहन्नारदीय पुराणाचे श्री पुरुषोत्तम मास महात्म्याचे श्री नारायण नारद संवादाचे दृढधर्म उपाख्यानाचे व्रतोद्यापन विधिवर्णन म्हणले 25 अध्याय हांगाक जाल्लींची. आतां 24 अध्यायांत कसं आसा पळया. तंतु कसं आसा म्हूण आमी पळया. पळय उद्यापना विधी 25 अध्यायान सांगले. आत्ता व्रतानुष्ठान नियम केलेले आसा पळय ताजी विसर्जन कोरका. त्या विधी वाल्मिकी महर्षी दृढधर्मरायाला सांगताची. हे दृढधर्मराया पाप पुरे अशेष जावन निवारण जावका म्हूण जाल्यार हें व्रत कोरका. ह्या व्रता नियम विद्युक्त जावन आचरण केला ना आतां त्या विद्युक्त जावन विसर्जन कोरका. नक्त भोजन रात्री कालांत मात्र जेवचे म्हूण म्हणलेले व्रत नियम केलेले तांणी व्रत परिसमाप्ती खातीर ब्राह्मण भोजन कोरका. मागीर अयाचित व्रतधारी कोणालेगी कसले निमगिना नाशी म्हाका कशी जाता तितल्यान तूं करता म्हूण लेखिल्यान तागेले शक्त्यानुसार स्वर्णदान कोरका. अमास्ये पर्यंत उपोषण उपास करता म्हूण लेखिल्यान गोदान दक्षिण समीत कोरका. आनी कोण अमलकी चूर्णान न्हाता म्हणून नियम दवरला की तांणी धंय जेवो दूध दान जावन दिवका. मागीर कोण फलार मांत करता सगळे म्हयन्यान म्हूण नियम दवरला की तांणी फलदान दिवका. आनी त्याल घेना अशी बरीची तुपाची मांत्र खाता म्हूण लेखिल्यान तूप दान दिवका. त्याची तूप सोडलेल्यान दूध दान दिवका. अशें पुरे आसा. धान्य घेनाचे आमी म्हणून धान्य सोडला जाल्यार तांणी गोवू आनी तांदूळ दान दिवन मागीर धान्य वापरपा जाता.
आव सगळे व्रत जावूतय बरी भुंयचेरी निदता म्हूण म्हळें नियम दवरलेलो. ते म्हयनो पुर्ती जाले कुडले हांतूळ उश्शे पुरय दान दिवका. न्हिदोचे उपकरण हांतूळ उश्शे वळी ह्या पुरय दान दिवका म्हूण आसा. मागीर हांव पानार मात्र जेवता पत्रावळीर मात्र जेवता म्हूण नियम दवरले रे. ताणें तूप साकर ह्या पुरय घालून केलेले रुचीचे भोजन ब्राह्मण सुवासिनी दंपतीक दिवका. मौने घंटाम शिलांशी वस हिरण्यान प्रदापयत. ಕೆಲವು ಜನ ಮೌನ ವ್ರತ धरताचे. त्यांनी एक चांग घांट उत्तम जावन घांट आणि स्वर्णयुक्त तीळ दान कोरका म्हूण म्हणटाचे. आणि योग्य ब्राह्मण दंपतीक भोजन घालून पेटोका म्हूण. सगळे मास क्षौर करना म्हूण लेखील जन नांगकुट केस उपरय कातरना म्हूण नियम आशिल्ले. कडेर म्हणटना उद्यापन जाले नंतर कन्नडी दान दिवका. कोण म्हाण सोडला की ताणें म्हाण दान दिवका म्हणस पादुकी दान दिवका म्हूण. मीठ सोण करता म्हूण म्हळेल्यान नाना रितीचे रस पुरय दान दिवका. दीपदान करता म्हूण नियम आशिल्लेन दीप ते लईल दिवस न्हय ते ताजे पंदा अडीपात्र समीत दान दिवका म्हणस. तूप भांगराचे वाती दवरून तांब्याचे दिवो पुरुषोत्तम मासांत भक्तीन दान कोरता. तो निरंतर वैकुंठ लोकांत वास करता. ते तांब्याचे दिवो 4 तोल भार जावन सुका. एक दीस उपास आणि एक दीस पारण केल्ले म्हूण जाल्यार 8 कळस दान दिवका म्हणस. व्रत संपूर्ती खातीर वस्त्र स्वर्णसहित दिवका म्हणस. तशीच महिन्याच्या अंत्यांत 30 अपूप घालून एक छत्र आणि पादुके दान दिवका. तशीच एक जोडी वृषभ गद्दू कोसूक समर्थ जावन सुचे तेव्हाही दान दिवका. असल दान दिवका म्हूण मस्त सकट दान सांगला जाल्यार हांगा सांगला पळय. अनडवांश्च प्रदातव्यो धवरेयस्तु दुरीक्षम सर्वे पामश्य लाभेच यथोक्त करणम विना. ह्यांत खंयचे दिवच्याक अशक्त म्हूण जाल्यार ताणें दिल्लें दान घेवन ते घेतील ब्राह्मणान तुगेलें व्रत संपूर्ण जाल्लें म्हूण सांगून आशिर्वाद केल्यार पुरके. तशी एकान्नेन नरोयस्तु मलमासम निशेवते. एकान्न दिसा एक पंत जेवता म्हूण म्हणलो ताणें परमात्माले सारुप्य मोक्ष ताका मेळटा. एकान्न व्रत म्हळ्यार तितलें भारी लायक. एकान्न व्रत म्हळ्यार आमी लेकल्या बरी न्हय ती. एकान्न म्हळ्यार आमगेलें एक जेवण जेवचें म्हणून. एक जेवण जेवचें म्हळ्यार कशी म्हणून सांगताची. एकान्न व्रत म्हळ्यार आजी दनपार आहार घेता म्हूण लेखलें रे. पाय दनपारा आहार घेवचे उद्दा समीत त्या वेळा मात्र पिवचे. शिवाय मध्ये मध्ये उद्दा पिवचे लिक्विड ज्यूस पिवचे. एकान्न करचे जेवो एक पंत मात्र अन्न जेवचे आणि वरलेले वेळ फळार करचे. तशी नाही ते एकान्न म्हळ्यार आजी दनपार जेवल्यार फाय दनपार, आजी रात्री जेवल्यार फाय रात्री. त्या दनाची उद्दाक ज्यूस कसं असल्यार त्या दनाची आहार घेतनाची उपास आहार घेवचे ना. फाई घेवचे मागीर ताका एकान्न म्हूण म्हणचे. तशी मागीर केलव जन रात्री भोजन म्हूण करताची. तांकांय तांगेले सर्व इश्ट निर्वसून दितकय देव. इतका म्हूण म्हळ्यार सकाळची देवते दनपारांत ऋषी अपराह्नांत पितृगण भोजन करतात न्हय म्हणटना आम्ही कडेचे दिसाचे कडे भाग नक्त रात्री तेदन आम्ही करीत म्हूण सांगून नक्त भोजन मात्र कोण करतकी म्हळ्यार पूर्वाहनात 3 वेळो देवते मुनी पितृगणान भोजन कोरका म्हूण तांगेले खातीर सोडून 4 भागांत कोण भोजन करतकी तांणी कितले पाप करोची ब्रह्महत्यादी दोष करो तांगेले पाप पुरय नाश जाता. तशी कोण नक्त भोजन करता तो मस्त पुण्यवंत म्हूण म्हळेल पशी चड पुण्य ताका मेळटा. ताका नित्य अश्वमेध याग केलेले फल मेळटकय. इतका म्हळ्यार पुरुषोत्तमा प्रीत जावन आशिल्ली अधिक मासांत नक्त भोजन करतलो उडीद ताणें वरचें केल्लें म्हूण जाल्यार तो सर्व पापान मुक्त जाता विष्णू लोक पावता. जातींत ब्राह्मण जाल्यार खंयचे पापिश्ट ब्राह्मण तो तेल्ला गाण करतकी जाती ब्राह्मण जाल्यार
त्याला गाणं करतं की तो चांडाल योनी तू जन्मायत आणि कुष्ठरोग जत्त काम शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष एकादशी ते दिवस कोण उपवास करत की तो वैकुंठ लोका वचून पावता द्वादशी ते दिवसू एक भुक्त जाऊन एकादशीचे पारायण करतलो ताक देवती समित ताक देवतें समित तो पूज्य जतके आणि अप्सरा स्त्रियो ताका सेव करताची तशी तो स्वर्गलोकांत वास करता हे राया कोण परमात्मा प्रीतीर्थ जाऊन कर्मानुष्ठान करतं की जेव्हा कर्मानुष्ठान करताना भक्तीनं दर्बेचे कुर्च धारण का म्हणून म्हणतात कोण पवित्र जावन आशिल्ले दर्बेनं हांगा म्हणलें आपण दर्बे श्लेष्माणं रुधिरं वापि विष्टायं दर्भेण मार्जयेद्यस्तु पुरीशं मूत्रमेव च दर्बेन मलमूत्र इत्यादी पूट केल्ले म्हूण जाल्यार तागेले रक्तांतू कफांतू तो एक जेवो मलांतू एक क्रिमी जावन जन्मायत दर्बे भारी पवित्र दर्बेचे विना केल्लेले खंयचेय कर्म निष्फल जाले वैवे इत्याका म्हळ्यार दर्भाग्रे तू विमानात तस्मात् दर्बेण मार्जयेत दर्बे मुले वसित ब्रह्मा मध्ये देवो जनार्दन म्हळ्यार मध्यभागांतू लक्ष्मीपती नारायण अग्रभागांतू कैलासाधिपती उमानाथू आणि अनेक हज्जीन अनेक बदीन दर्बेचे अग्रभागांतू उमानाथू मध्यभागांतू लक्ष्मीपती नारायण अनेक मूलभागांतू थंय ब्रह्मदेव सकाळी आसता म्हूण चतुर्मुख ब्रह्मदेव आसता तशी असल एक पवित्र दर्बे त्या दर्बेन मार्जन करून नज म्हूण सेराया असल परम पवित्र दर्बे कोणाय शूद्र जाल्ल्यांक कान हाडी म्हणूनच काळगाईची दूध पिवच्यानच पलाशपत्रांत भोजन करूनच या पुरे कोळनु व्रत आचरण कोरका न उच्चरेत प्रणवं मंत्रं पुरोडाशं न भक्षयेत शूद्रांक प्रणव मंत्र उच्चार करूनच म्हणस हवन करून पुरोडाश म्हणा विषान सेवन करूनच म्हणस दर्बेर वशानच यज्ञोपवित धारण ना तांकां तश्चान वेदमंत्राचे कर्मांग तांकां ना म्हणटना कसले विधिविधान आचरण नाशी कर्मांग आचरण केले रे ताका तागेले पितृ समीत घोर नरकांतो आसता खंय तो तशी मागीर जन्मा येतना कुंकड मागीर मांकड जवो वराह म्हळ्यार आमी डुक्कर म्हणटा पळय त्या जन्म पुराय घेवन येता तशें ओमकार मंत्र शुद्रांक नाका म्हूण सांगून तशी ताका सुलभ व्रत विधान ताणें ब्राह्मणोत्तांक नमस्कार केले म्हूण जाल्यार तागेले सर्व पाप क्षम दिता आनी राया हे फुडें सांगिल्लें सर्व दान आदी दिवन कसं दान सांगला पळय तें दिवन व्रतानुष्ठान परिपूर्ण जाल्लें म्हूण सांगून भटमा मालकरीन सांगून घेवका तशी कोण दक्षिण दिना अशी व्रत समाप्ती करता उद्यापन दक्षिण दिना अशी तो नरक प्राप्ती जाता ताका तशी व्रतानुष्ठान करतना वैगुण्य म्हळ्यार कसलेय एक चुकामुकी जाता तेदना अंधत्व प्राप्त जाता म्हणटाची जेवो हे धडधनवराया ब्राह्मणोत्तमान आशीर्वाद केले तुमगेले व्रत संपन्न जाल्ले म्हणून आशीर्वाद केले म्हूण जाल्यार त्या मनशाक अमरत्व देवती जाता म्हूण सांगून अमरत्व प्राप्त जाता तशें जावन श्रेयोभिकांक्षी जावन आशिल्ले मनशाक खंयचे तागेले वचन म्हळ्यार त्या गुरूंगेलें वचन मिकूचें म्हणटात त्या मिकविनी म्हूण जाल्यार तो ज्ञानवंत जाता तशी हांगाक बृहन्नारदीय पुराण पुरुषोत्तम महात्म्य तुले नारायण नारद संवादांतुले ग्रहीत नियम त्याग व्रत नियम कोण कसं कडे घेतला ताची विसर्जन विधी म्हूण म्हणलेले 26 अध्याय हांगाक जाल्ले कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रत्यये स्वभावात् करोमि यद् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता कृष्णार्पणमस्तु।